अजून एका ब्रेकिंग न्यूज कडे वळतोय। ही बातमी मोठी आहे। मुंबईतून बातमी येते। मुंबईच्या बहुप्रतीक्षित गोखले पुलाचा एक भाग नुकताच सुरू करण्यात आलेला आहे। मात्र आता या पुलावरून मोठाच वाद निर्माण झालाय। गोखले पूल खुला केल्यानंतरही अंधेरी पश्चिम इथल्या गोखले पुलाच्या सीडी बर्फीवाला पुलाचं मोजमाप न केल्यानं महापालिकेला सोशल मीडियावर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। नवा कोरा गोखले बर्फीवाला पूल ज्याला जोडताना उंचीचा मोठा फरक आलेला आहे। या पुलामध्ये तब्बल 2 मीटर अंतर शिल्लक आहे। या मोठ्या निष्काळजीपणाबद्दल प्रशासनावर टीका केली जाते। आपण थेट अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी। सुस्मिता, हा तोच गोखले पूल ज्याच्या विषयी चर्चेला आणि तक्रारीला सुरुवात झाली। आदित्य ठाकरेंनी त्यावर भाष्य केलं होतं। मग सरकारकडून हे सांगण्यात आलं की एक बाजू तरी गोखले पुलाची सुरू करू, आणि आता हा नवाच मुद्दा समोर येतोय। काय सांगाल? नक्कीच गोखले पूल हा 2018 साली ज्या अंधेरीच्या इथे ब्रिज पडला त्यावेळेपासूनच हा बंद होता आणि इतक्या प्रतीक्षेनंतर हा ब्रिज सुरू झाला। परंतु यामध्ये प्रचंड मोठी गंभीर बांधकामाची चूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी याच गोखले पुलावर आहे, ज्याला बांधण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेने खर्च केले। एका बाजूला आपण बघितलं तर याच ठिकाणी या ब्रिजला जोडण्यासाठी बर्फीवाला पूल आहे। या बर्फीवाला पुलाला गोखले पुलाशी जोडण्यासाठीचं जे अंतर आहे यामध्ये तब्बल 2 मीटरचा फरक पाहायला मिळतो आहे, ज्यामुळे जुहूच्या दिशेनं अंधेरीला येणाऱ्या आणि अंधेरी पूर्वकडनं पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये भर झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण इतके वर्ष इतके दिवस हे बांधकाम पूर्ण कधी होणार याची प्रतीक्षा होती, तर आता हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की ही अशी चूक झालेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये बॅनर लागलेले आहेत, ते म्हणजे शिंदे सरकारकडनं लावण्यात आलेले आहेत। या कामामध्ये 14 महिन्याचा स्पीड प्रोसेस सगळी झाली आणि जलद गतीनं हे काम केल्याबद्दल आयुक्तांची पाठथोपट ही सरकारकडनं करण्यात आलेली आहे। परंतु सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया आपण बघतो आहोत त्यामध्ये सर्वसामान्य म्हणतात की या सगळ्या घोडचुकीला जबाबदार कोण हे विचारणं सुद्धा गरजेचं आहे। सध्या आपण बघितलं तर इथे संपूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे। दररोज अशाच पद्धतीचं चित्र असतं की गोखले पूल सुरू तर झाला, परंतु सुरू झाल्यानंतर या चुकीला जबाबदार कोण हे कुठेही अजूनही स्पष्ट झालेले नाही। काही नागरिक इथे आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ट्रॅफिक कमी झाली का? ब्रिज सुरू झाला पण ट्रॅफिक कमी झाली नाही, चुकीच्या पद्धतीने बांधला गेला? नाही, काही कमी नाही झाले ट्रॅफिक मध्ये, काही कमी नाही। चुकीचं बांधकाम करण्यात आलंय। ते मोठा खूप इंजिनियर आहे आणि 1.5 मीटरचा ते डिफरन्स राहिला, ते व्हेरी शॉकिंग इट इज। 200 कोटी रुपये खर्च झाला होता या ब्रिजला बांधण्यासाठी, ते वाया गेलं असं वाटतं का? वाया गेलं ना। इंजीनियर लोगों ने ध्यान ही नहीं दिया। 1.5 मीटर का डिफरेंस बहुत मेजर डिफरेंस है, ये इतना डिफरेंस नहीं होना चाहिए। तर एकतर हे 1.5 मीटरचा 2 मीटरचा जे फरक आहे तो पूर्ण आपण करणं कठीणच आहे, आणि जर हे शक्य नाही झालं तर मुंबईकरांना एक स्किल शिकावं लागणार आहे। एक तर गाड्या हवेत उडायच्या, नाहीतर जोरात हाय जंप करण्याची तरी कला शिकायला हवी, अन्यथा पालिकेनं कोणाला तरी जबाबदार याला कोण हे सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे। सुवर्णा, ही घोडचूक कुणाकडून झाली याचं उत्तर तर द्यायलाच लागेल। धन्यवाद सुस्मिता, आपण सविस्तर माहिती दिलीत, संवाद साधलात नागरिकांशी त्याबद्दल।